कोणाला माहित होतं आज फुलं वाहतंय ना आपल्या गाड्याचं एवढं मोठं नुकसान होईल म्हणून. आणि फुलं न्यायला परत मग हत्यारला घेऊन आलो, ते मागं जायला तयार नव्हतं, मग काय सरकलं खाली. तर राम राम मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर सार्थक. आज सर्वात पहिले ना आपल्या वासनाच्या पोटा पाण्याची सोय लावून दिली. नंतर काय तेवढं 10-15 मिनिटात सर्व गोठ्याला पाणी मारून घेतलं. मग काय निघाल डायरेक्ट कॉलेजच्या दिशेने. आज ऊनही पडलं होतं भाऊ मस्त. नंतर काय आज पेपर होता शेवटचा, मग त्याच्यामुळे कॉलेजवरून आज लवकर घरी चाललो होतो. काल पावसामुळे नदीला पाणी वाढलं होतं बरं का, आणि त्याच्यात रेल्वे चालली होती भाऊवरून, सॉरी डबे, आणि त्याच्यामध्ये पुरा कोळसा भरेल राहतो बरं का. नंतर काय तिथून आलो डायरेक्ट घरी, घरून डायरेक्ट वावरात नात करती काय. आज काय आपला झेंडू खोडला होता, त्याच्यामुळे त्याच पिशा घर न्यायच्या होत्या. काल परवा झालेलं पावसामुळे हत्यारे काय मध्ये येणार नव्हतं. आणि कसं आहे आपला झेंडू नात करती काय गुंट्यात नाही अकराती. नंतर काय सगळा झेंडू आपल्या गाड्यामध्ये लोड करून घेतला. आणि आमच्या काय ना काल परवा पाऊस आला होता बरं का, ना आज तुम्हाला सांगतो 20 मिनिटं आला पण डायरेक्ट पाणी साचून गेला भाऊ. बरं पाऊस आला त्याचा काही विषय नाही, पण ऊन नाही पडलं लगेच. तर खरा विषय आपला इथं झाला होता की झेंडूच्या पिशव्यात आख्या गाड्यात भरल्या, पण मग गाडीची रिंगच मोडून गेली. आता म्हणलं रस्त्यापर्यंत नेवकाच तरी वडीत तिथून हत्यारामध्ये पिशव्या टाकून घेऊ, पण नाही राव, त्याच्या आधी त्याने दम तोडून टाकला भाऊ. मग काही तिथून आलो डायरेक्ट घरी हत्याराला न्यायला. मग काय डायरेक्ट 0 मिनिटात हत्याराला घेऊन निघाल डायरेक्ट वावराच्या दिशेने. बाकी आज पाऊस झाला भाऊ 20-25 मिनिटं, पण वातावरण एकदम क्वालिटी बरं का. आणि हत्यार तर इथं कसं मस्त आणलं भाऊ, पण इथून मागं काही जायला तयारच नव्हतं ते. आता रस्ता कसा आहे ना हत्यार उभं कसं आहे तुम्हीच पाहून घ्या बरं. आता जाऊ द्या, मग काही तेवढं 10-15 मिनिटात सर्व पिशव्या ट्रॉयत लोड केल्या निघाल डायरेक्ट घराच्या दिशेने. आता तुम्ही म्हणशाल परत कुठं चालला, पण तेवढं फॉलो नसेल कर तेवढं करून टाका बरं. आता बऱ्याच दिवसापासून ना कटणीचं काम आपलं पेंडिंगला पडेल होतं, म्हणलं चला आज टाइम येतो करून टाकू. काय डायरेक्ट 32 स्पीडने या काकाने आपली कटिंग करून दिली. बाकी चला मंडळी आजच्या व्हिडिओ पुरतं बस एवढंच, आणि तेवढे 1K फॉलोअर करून टाका बरं. एकदम म्हणजे एकदम एकदम थोडे राहिले बरं का. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मंडळी भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.